महसूल विभागानं नुकतंच डिजिटल सातबाऱ्याला कायदेशीरदृष्ट्या अधिकृत मान्यता दिली आहे. मात्र हा डिजिटल सातबारा नेमका डाउनलोड कसा करायचा, त्याची प्रक्रिया नेमकी काय आहे, हेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी प्रेसिता कांबळे आणि आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह. डिजिटल सातबारा डाउनलोड करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला स्क्रीनवर दिसणाऱ्या या अधिकृत वेबसाईटवरती जावं लागेल. या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला लॉग इन करावं लागेल. जर तुम्ही याआधीच लॉग इन केलं असेल तर तुमचा लॉग इन ID आणि पासवर्ड टाकावा लागेल. जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला नव्यानं नोंदणी करावी लागेल, म्हणजेच तुमचा नवीन युजर ID क्रिएट करावा लागेल. ही प्रक्रिया पार पाडल्यानंतर म्हणजेच लॉग इन केल्यानंतर तुम्हाला डिजिटल स्वाक्षरी सातबारा असा पर्याय दिसेल. हा पर्याय निवडल्यानंतर पुढची प्रक्रिया म्हणजे तुम्हाला तुमच्या जमिनीचा तपशील भरायचा आहे. तेव्हा तुम्हाला त्यामध्ये जिल्हा, गाव, तालुका अशी सगळी माहिती भरावी लागेल. त्यानंतर पुढे तुम्हाला सातबारा काढण्यासाठी सर्वे क्रमांक, गट क्रमांक किंवा नाव अशी माहिती भरावी लागेल. या दोघांपैकी एकच पर्याय निवडून देखील तुम्ही ही प्रक्रिया पार पाडू शकता. त्यानंतर तुम्हाला डिजिटल सातबारा डाउनलोड करण्यापूर्वी 15 रुपयांचं शुल्क देखील भरायचं आहे. हे शुल्क तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगच्या माध्यमातून देखील भरू शकता. हे शुल्क यशस्वीरित्या झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मेसेज येईल आणि त्यानंतर तुम्हाला वेबसाईटवरती किंवा तुम्ही तुमच्या फोनमधून ही जर प्रक्रिया करत असाल तर तुम्हाला डिजिटल सातबारा डाउनलोड करण्याचा पर्याय दिसेल. तेव्हा तुम्ही त्या पर्यायावर क्लिक करून हा डिजिटल सातबारा डाउनलोड करू शकता. दरम्यान महसूल विभागानं डिजिटल सातबारा संदर्भात आणखी कोणते निर्णय घेतले आहेत हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर लोकसत्ताच्या YouTube चॅनलवर त्याचा व्हिडिओ देखील आहे, तो तुम्ही जाऊन पाहू शकता. तसंच लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह.